सर्व स्पर्धकांना नमस्कार. चलनवाढ, इन्फ्लेशन का होत आहे, व्हाय इट इज हॅपनिंग, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. इन्फ्लेशन, चलनवाढ, किंमत वाढ, चलनवृद्धी काय आहे रे बाबा, व्हॉट इज मेन बाय द इन्फ्लेशन. आज हा टॉपिक समजून घेऊ. सोबतच असा का होते, व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट, पर्टिक्युलरली बेसिक रिझन्स आहे ना. सायकोलॉजिकल तर असतातच आहे ना, हलकंसं काय झालं की लोक बस विचार नका असो. पण आपण काय बघूया, इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय रिझन्स राहतात ते, आणि इन्फ्लेशन म्हणजे काय. चलायचं मग. यस, तर चला बघितलं तुम्ही, टोमॅटो आणि प्याज आंसू लाता है और टोमॅटो मीठे नहीं खट्टे लगते है असं म्हणतो ना आपण. तर आपल्याला दिसते, हा म्हणते कितीचे टमाटर किती रे भाव, तर म्हणते बोमलाचा नाही 100 रुपये पाव. अरे वा वा म्हणते. बायकोला जाऊन सांगते, वा त्यापेक्षा चिंच टाक है ना, टोमॅटो नाही घेऊ रे बाबा. इकडे कांदे पोहे नाही पाहिजे म्हणते, मला नुसतेच पोहे पाहिजे म्हणते, मला कांदे आवडत नाही म्हणते, कांदे टाकू नको, कांदे नाही पाहिजे. बायकोला वाटते माणूस तर लईच माजलाय, पण त्याचे आंसू कोण समजन. प्याज 200 रुपये किलो कोण घेईन बाबा, है ना. लक्षात आलं ना. आपण असं ऐकतो का, ऐकतो ना, भाव वाढले. आमचे बी भाव वाढतात आमचे. एकदा पास झाला एमपीएससी यूपीएससी लई भाव वाढतात आमचे. काय रिटायरमेंट नंतर कुत्र विचार जाऊ द्या, ठीक आहे. म्हणजे मग कोणी घेतला नाही तर टमाटरले बी कोणी विचारे नाही असो. पण आपल्याला काय दिसते, अचानक जे आपल्याला 10 रुपये 20 रुपये पाव मिळणार ते जर 100 रुपये पाव झाले तर आपण काय म्हणतो, भाव वाढले. काऊन म्हणतो, तर आपण नेतो हिशोब करत की 10 रुपयाचे होतील रे बाबा, आणि तिथं घपकन म्हणते 100 रुपये तर आली आपत भाव, खिशात तर 10 रुपये आहेत. आय एम अनेबल टू परचेस असं म्हणते ना, आय एम अनेबल टू परचेस, मी घेऊ शकतो नाही म्हणते, माया लायकीचं नाही राहिलं म्हणते, अवैरी अवकात नाही असं म्हणते ना. बरोबर आहे. म्हणजे त्याची अवकात म्हणजे त्याच्या पैशाची अवकात नाही. 10 रुपयाला किंमत राहिली नाही आणि टमाटरने आपले भाव वाढवले. म्हणजे एकीकडे आपल्याला काय दिसते, एखाद्या वस्तूची किंमत वाढलेली दिसते अचानक, आणि चालला आज 20 रुपये पाव आहेत, आज घेऊन टाका, उद्या 30 रुपये, काय बी बोलतो समजा उद्या घेईन का म्हणते. दुसऱ्या दिवशी किती रे 30 रुपये म्हणलोच होतो, मला म्हणतो काल 20 रुपये आज 30 रुपये, उद्या 50 बी होऊ शकते. जाणावे काय नाही. मग तिसऱ्या चौथ्या दिवशी 50 बाबा घेऊन टाका, मग 60, मग एक आठवडा 70. म्हणजे आपण असं भरभर विजिबल है ना. आणि मग आपण म्हणतो राहू दे बाबा पैसे नाही आहेत, म्हणजे पैशाला किंमत, 10 रुपयाला किंमत राहिली नाही, 10 रुपये पाव राहिला नाही, असं जे असतं गणित, दॅट इज कॉल्ड एज अ इन्फ्लेशन. आता आपण कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊया मस्तपैकी. खूप महत्वाचा आहे, एकदम बारकाईने, एकदम मायन्यूट है ना. लक्षात घ्या, किंमता वाढतातच, नॅचरल राईज ऑफ प्राइसेस, नैसर्गिकरित्या किमती वाढतातच, हे नॅचरल आहे. दिवसाकाठी किमती वाढे बिकॉज ऑफ द प्रोडक्शन कॉस्ट, बिकॉज ऑफ द रायझिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, डिमांड, बाकी असं हळूहळू होतच राहणार. वर्षाकाठी 1% वगैरे वाढलाय. यस, ऑब्व्हियसली काही क्वालिटेटिव्ह चेंज झाले म्हणून प्रोडक्टची कॉस्ट वाढली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं त्याच्यामुळे कॉस्ट वाढली, वॉटर मे बी काही. बरोबर आहे. काही प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज मध्ये कॉस्ट वाढते. परंतु आपल्याला जी कॉस्ट निरंतर वाढताना दिसते, जी किमती निरंतर, लक्षात घ्या, काय निरंतर शब्द लक्षात आला का, निरंतर, पर्सिस्टंट राईज इन प्राइसेस. वस्तूंच्या किमती वाढत आहे, भर वाढतायत. दॅट इज कॉल्ड ओनली इन्फ्लेशन. रायझिंग ऑफ प्राइसेस मीन्स नॉट इन्फ्लेशन. किंमती वाढल्या
म्हणून चलनवाढ झाली असं नाही. किमती निरंतर वाढल्या पाहिजे, किमती निरंतर वाढल्या पाहिजे. आणि सोबतच केवळ हेच नाही, किमती वाढल्या पण त्या प्रमाणात इकॉनॉमिक स्टँडर्ड्स पण वाढले, पर्चेसिंग कॅपॅसिटी पण वाढली, तर काहीच अर्थ नाही. पैशाची किंमत घटली पाहिजे. फॉलिंग द व्हॅल्यू ऑफ मनी. 10 रुपयाची वस्तू एका क्षणात म्हणजे एका आठवड्यात मिळणं कठीण झालंय. जी वस्तू 10 रुपयाला मिळत होती ती वस्तू आता मिळत नाही आहे. असं जे काही असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन. एका बाजूला वस्तूची निरंतर किंमत वाढणे आणि दुसऱ्या बाजूला पैशाची किंमत घटणे, म्हणजेच पर्चेसिंग कॅपॅसिटी कमी होणे. लोक म्हणते मी हे घेऊ शकत नाही, मी मागच्या आठवड्यात घेऊ शकत होतो आता नाही, असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्याला चलनवाढ किंवा इन्फ्लेशन म्हणतो. क्लिअर? ओके, क्लिअर. मग आता आपल्याला हे डिटेलमध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली पाहिजे. काय म्हणते मग किंमत वाढ? तर नुसती टोमॅटोचीच किंमत वाढते, बाकी नाही. त्याला म्हणू का आपण इन्फ्लेशन? नाही. टमाटरचे भाव वाढले एवढंच म्हणू, टमाटरला शिव्या देऊ, बाकी काही नाही. बरोबर आहे? टमाटरला शिव्या देऊ, कांद्याला शिव्या देऊ, बाकी काही नाही. पण सर्वसाधारण भाव, ओव्हरऑल इकॉनॉमी, सर्व प्रोडक्ट, सर्वसाधारण सहसा सगळीकडे आपल्याला दिसतंय की भाव वाढत आहे. जनरल प्राइस राईज आहे, नो एक्सेप्शन्स, जनरल प्राइस राईज. क्लिअर? सर्वच किमतीचे थोड्याफार प्रमाणात भाव वाढत आहेत, निरंतर भाव वाढत आहेत. कोणती वस्तू घ्यायला जातं भाव वाढत आहेत, है ना. दुसरं ते विजिबल होत आहे, दृष्टीपथास वाढणारी किंमत. प्राइस राईज हॅज टू बी विजिबल इनफ. विजिबल म्हणजे इट हॅज टू बी पिंचिंग टू द पॉकेट. पॉकेट जे आहे त्याला पिंच झालं पाहिजे, पॉकेटात हात घालायला हिंमत झाली नाही पाहिजे. तो म्हणतो राहू दे रे बाबा, नको आज नाही टोमॅटोची भाजी बनली तर चालन, नाही टाकलं भाजीत टोमॅटो काही हरकत नाही, असा जेव्हा म्हणतो. दृष्टीप्रथास, विजिबल, फील होतं. निरंतर, जनरल प्राइस राईज विजिबल कशी? निरंतर, कॉन्सिस्टंट. आज उद्या, एका आठवड्यात, एका महिन्यात, म्हणजे वर्षभरात निरंतर वाढताना दिसते. वर्षभरात अशी दिसून पडते, टक 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 टक, निरंतर वाढताना, पर्सिस्टंट. आणि एक कालावधी म्हणजे मी म्हटलंय की एक कालावधी, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. म्हणजे असं नाही की आता वाढली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढत आहे. एका वर्षामध्ये वाढतच आहे. 6 महिन्यामध्ये वाढत आहे. 1 महिन्यामध्ये वाढत आहे. एका दिवसात वाढली थांबली. एक कालावधी असेल, सम विजिबल पिरियड असेल, त्यामध्ये वाढत आहे निरंतर दृष्टीपथास पडणारी जनरल प्राइस राईज. क्लिअर? राईट. दुसरं त्याच्यामुळे काय होते? राहणीमानाचा खर्च वाढतो. रायझिंग द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. खर्च वाढलेला आहे, राहणीमान त्या पैशामध्ये होत नाही जे त्याच्याजवळ आता आहे. तो म्हणते ज्या याच्याने मी राहत होतो त्या याच्यात होत नाही. भाऊ म्हणते मागच्या महिन्यापर्यंत पेट्रोल मला गाडी चालवायला परवडत, आता परवडे नाही यार. म्हणते तू मला फोर्स नको करू, म्हणते नुसती फिरायला नेतास. आता एकच चक्कर फक्त ह्याच तलाव पाडीले, दुसरीकडं नाही. आधी फिरवलं खूप, आता ह्या महिन्यात म्हणूच नको. मग त्याच्या आता तलाव पाडी बी नाही, इथून तिथं नेतो, है ना. असं बरोबर आहे, राईट. रायझिंग द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. क्रय शक्तीमध्ये घट होते. डिक्रीजिंग द पर्चेसिंग कॅपॅसिटी इज पुअर. म्हणजे अल्टिमेटली एक स्लोगन आहे, ते प्रूव्ह होतं. टू मच मनी चेजिंग द टू फ्यू गुड. टू मच मनी इज चेजिंग द टू फ्यू गुड. म्हणजे पैसा खूप जास्त झाला आहे आणि वस्तू कमी झाल्या आहेत. पैसा वाढला आणि वस्तू कमी झाल्या आहेत. हा रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. पैसा वाढल्यामुळेच किमती वाढतील, हा रिलेटिव्ह टर्मिनॉलॉजी आहे. कधी कधी वस्तू कमी झाल्यामुळे पैसा तिथेच आहे, पण वस्तू कमी झाल्यामुळे वस्तूचे भाव वाढू शकतात. म्हणून पैशाच्या गुणोत्तरात वस्तू जर बघितली तर पैसा वाढला आहे
आणि वस्तू कमी झाली आहे अशी स्थिती जेव्हा येते त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. ओके, क्लिअर? ओके, ठीक आहे. आता आपण समजून घेऊया की कारण कुठली, व्हॉट आर द रिझन्स, कारण कुठली आहेत. तर आपल्याला दिसतं त्रिकूट, 3 कारण. पहिलं डिमांड पुल इन्फ्लेशन, त्याला टाईप पण म्हणतो, कारणाचे टाइप्स आहेत बेस्ड ऑन द कॉझिटिव्ह फॅक्टर्स 3 टाइप्स. दुसरा आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि तिसरा आहे बिल्डिंग इन्फ्लेशन. मागणी ताणजन्य चलनवाढ किंवा मागणी प्रेरित वाढ, डिमांड पुल काय आहे. तर लोक मागणी करायला लागले, पाहिजे पाहिजे पाहिजे. म्हणजे असं उदाहरण घ्या, काय एक माणूस रोज 10 कप चाय बनवून आणि त्याने एकटाच चायवाला आहे आणि त्याला दिसते रोज 10च लोक येतात रे बाबा, तर प्रत्येकाकडून 1-1 रुपया तो घेते, 10 रुपये झाला. पण दुसऱ्या दिवशी 11वा माणूस येताना दिसते त्याला आणि कप 10च कपाचा चहा, तर तो का करते, 1-1 रुपयाच्या जागी भाव वाढवून टाकते. का? 11वा माणूस आला, तिसऱ्या दिवशी 12वा आला, सगळ्यांच्या खिशात 1-1 रुपये. मग जसे जसे रुपये दिसतात तसे तसे भाव वाढतात. त्याचं सुंदर उदाहरण कुठलं सुंदर उदाहरण आहे, तर तुम्ही बघा कर्मचाऱ्यांना पे कमिशन लागलं का भाव वाढतात, बरोबर आहे, राईट है ना. इकडे श्रावण मास संपला का मटणाचे भाव वाढतात का नाही. हे बघा इथं भाऊबीजेसाठी मटण दुकानावर गर्दी, ना प्रत्येक बहिणीने म्हणलं भावाले मटण चाराचं आहे भाऊबीज. सो जोकिंग. असो, खाजगी व शासकीय खर्चात जर वृद्धी झाली, इफ देर इज अ इन्क्रीज इन एक्सपेंडिचर प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट, शासनही खर्च करत असेल आणि लोकही खर्च करत असतील, म्हणजेच काय, लोकांच्या हातात अधिकचा पैसा आलाय कुठल्या तरी कारणाने, हा अधिकचा पैसा आपोआपच मागणी करतो, अधिकची मागणी करतो. आणि मागणी केली की म्हणतो पुल बोलवता, बरोबर आहे, राईट. पुल बोलवत, पुल आजा चॉकलेट, बरोबर आहे, राईट. तर एकूण मागणीमध्ये त्यामुळे काय होते, वृद्धी होते. एकूण मागणीमध्ये काय होते, वृद्धी. तर पे कमिशन पकडा. पंप प्राइमिंग एक कॉन्सेप्ट आहे, सांगेल कधी. म्हणजे रिझर्व्ह बँकेने पैसे छापले, लोकांना वाटून दिले. लाडकी बहीण योजना, पैसे वाटून दिले, बाया बस है ना फिरायला लागल्या. तर आपल्याला काय दिसते की पैसा कुठून तरी आलेला आहे, अधिकचा पैसा आलाय, त्यामुळे खर्चात वृद्धी झाली. डिमांड. फेस्टिवलच्या वेळात लोक राखून ठेवतात पैसा. हो, दिवाळीला उधळपट्टी करत, दिवाळपण यायचं याच्यासाठी सामान्य जनता राखून ठेवते आणि फेस्टिवलला उधळते. त्यामुळे फेस्टिवल इन्फ्लेशन हे काय आहे, डिमांड पुल इन्फ्लेशन. क्लिअर, राईट. दुसरं आहे परिवहनजन्य चलनवाढ किंवा खर्च प्रेरित कॉस्ट पुश. कॉस्ट काय करते, ढकलते, पुश करते, इन्फ्लेशन म्हणजे कॉस्टला वाढवते, अशी पुश करते, ढकलली अशी की कॉस्ट वाढते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज इन्क्रीज्ड बिकॉज ऑफ द सम कॉस्ट इनपुट फॅक्टर्स, है ना. म्हणजे एखाद्या पुरवठ्यामध्ये जर घट झाली तर डिक्रीज इन द ऍग्रिगेट सप्लाय. आता इथं कसं होतं, से एक्झाम्पल काही नॅचरल कॅलॅमिटीज असेल, है ना, नॅचरल कॅलॅमिटीज, कुठला वार असेल, है ना, कुठलाही असेल, त्याच्यामुळे प्रोडक्शनवर असर पडलाय. काय असर पडलाय, है ना. दुसरा असा रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं, त्याची तिकडे टाकली कॉस्ट. अशा ज्या कॉस्ट पडणार, इनपुट कॉस्ट पडणार, त्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढणार. प्रोडक्शन कॉस्ट वाढली तर प्रोडक्शन कॉस्ट कुठे ट्रान्सफर होते, किमतीमध्ये ट्रान्सफर होते आणि मग किमती आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आता नॅचरल कॅलॅमिटीमध्ये टोमॅटोला बुरशी लागली, आता सोयाबीन पावसानं खराब झाला, तो सोयाबीनचे भाव वाढणार की नाही वाढणार, बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय, पुरवठ्यामध्ये जेव्हा घट होते, का होते, तर कॉस्ट पुश इन्फ्लेशन होऊन जातं, कॉस्टमध्ये ऍडिशन होऊन जातं. क्लिअर, राईट. त्याच्यानंतर तिसरं आहे
अंगभूत चलनवाढ, अंतर्निर्दिष्ट चलनवाढ, बिल्ड इन इन्फ्लेशन. म्हणजेच काय, अनुकूल अपेक्षा प्रेरित, इंड्युस्ड बाय द अडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स, है ना. याचं पुन्हा उदाहरण 7 पे कमिशन मी सांगितलं, 8 पे कमिशन बसेल तर आता वाढेल. काय होतं, फॅक्टरीचा कर्मचारी जो म्हणतो तो म्हणतो यार भाव वाढणार आहे, आम्हाला बोनस दे, ना तर पगार वाढवून दे, ना तर आम्ही हडताळले जातो. मालिक परेशान राहते, आम्हाला आहे ना हडताळ केला ना, आमच्या स्ट्राईक केला तर माझ्या प्रोडक्शन थांबणार. प्रोडक्शन थांबलं तर माझ्या काय होईल, प्रॉफिट लॉस होईल. बिझनेसमॅन आपल्या प्रॉफिटचा विचार करते, तो काय ग्राहकाचा विचार नाही करेन, तो ना काय लेबरचा विचार करेन. मग लेबरले त्याला फक्त सॅटिस्फाय करा, प्रोडक्शन ते करतील, तो करणार आहे का, नाही. मग ते प्रोडक्शन करते म्हणून तो म्हणते ठीक आहे रे बाबा, तुमचे पगार वाढवतो, वेज वाढवतो, तर तो पगार वाढवते. जेवढ्यानं पगार वाढवला तो काय करते, आपल्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये ऍड करून घेते. प्रोडक्शन कॉस्ट ऍड करून काय करते, किमती वाढवून घेते. मग किमती वाढल्या तर प्राइस वाढली. आता प्राइस वाढली की त्याचे एम्प्लॉय म्हणते बाबा किमता वाढत आहेत, भाव वाढले, आम्हाला इकडे पगार वाढवा. तर काही चिंता नाही, तुम्ही प्रोडक्शन थांबवायचं नाही, मी तुमचे पगार वाढवतो. त्यांचे पुन्हा पगार वाढवते, दर त्यांना प्रोडक्शन मध्ये ऍड करते. ऍड केले की प्राइस राईज. म्हणजे काय होते, दुष्ट चक्र जे आहे, वेज प्राइस स्पायरल, विशियस सायकल तयार होते. आणि विशियस सायकल जी आहे ही सातत्याने निरंतर चालत राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, इन्फ्लेशन होताना दिसतं. आपल्याला असं लक्षात येतं की हे आलं कुठून बाबा, तर ते कुठून तरी पूर्वीच आहे ते आलं. म्हणजे 2 महिन्यापूर्वी पगार वाढवले आणि आता त्या प्रोडक्शन मध्ये त्याने ऍड केलेली आहे. म्हणजे काय, मागचं आत्ता आलं आहे, म्हणून याला हँगओव्हर. कालची घेतली पण अजून उतरली नाही आहे, असं की नाही लक्ष, हँगओव्हर. तर म्हणून याला हँगओव्हर इन्फ्लेशन म्हणतात किंवा प्राइसिंग पॉवर इन्फ्लेशन सुद्धा म्हणतात. कारण की हा प्राइस वाढवतो अननेसेसरी, बिल्डिंग आहे, सिस्टीम मध्ये ते चालू आहे, है ना. काही घेणं देणं नाही बिझनेसमॅनला. तुमचे वाढवतो पगार, इकडे मी प्रोडक्शन कॉस्ट वाढवतो, मी माझा प्रॉफिट कमी करणार नाही. गेटिंग द पॉइंट, गेटिंग द पॉइंट. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर झाला. अशा प्रकारे आपल्याला काय दिसते, इन्फ्लेशन एक्झॅक्टली काय आणि का वाढते, हे 3 कारण आपल्याला, असे विविध कारण आहेत, पण दिस आर द 3 बेसिक रिझन्स ऑफ रायझिंग प्राइसेस. ओके, क्लिअर, कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल, काही सांगायची गरज नाही, एकदम सोपा आहे, बरोबर आहे. एकदम इटुकले पिटुकले मायन्यूट जे डिटेल्स आहेत तेवढं लक्षात ठेवा, कारण तशीच गुगली प्रश्नांमध्ये येते आणि आपण बाउन्स होतो. ठीक आहे, बाकी अभ्यास करता, त्यामुळे अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.